त्यांचा भार वाहे माथा, करियोग क्षेम चिंता, भुलोने दिवात करी धरुनी दाविनीत. त्यांचा भार वाहे माथा, करियोग क्षेम चिंता. तुका म्हणे जिवे अनुसरण्या एका भावे, त्यांचा भार आहे माता, करियोग क्षेम चिंता. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा प्रस्तुत सेवेकरता घेतलेला अभंग हा भगवंताच्या स्वभावाचं वर्णन करणारा आहे. या अभंगामध्ये आमचा देव स्वभावाने कसा आहे याचं वर्णन महाराजांनी अभंगात केलेलं आहे. खरं तरी गणेश उत्सवामध्ये आणि वारकरी संप्रदायाचं एवढा मोठा कीर्तन सोहळा आनंदाची गोष्ट आहे. मंडळाच्या आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून जे बोलायचं ते शेवटच्या 10 मिनिटात बोलेल. अर्धा पाऊण तास पहिल्यांदा अभंगाकडे लक्ष देऊ. अभंगाच्या 4 चरणाला स्पर्श करायचा प्रयत्न करू. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये आजच्या कीर्तनाच्या औचित्याला थोडासा परिहार म्हणून पुन्हा बोलू. या अभंगाचा भाव 1 मिनिटात समोर ठेवतो. 4 चरणाचा अर्थ कळला की आपल्याला एक चरण सोडवत जायला सोपं होईल. संप्रदायामध्ये कीर्तनकारांनी पहिल्यांदा 4 चरणाचा अर्थ का सांगायचं त्याला नियम आहे. कारण अपरिचित असणारा, आपल्या ओळखीचा नसलेला, आपण कधी ऐकलेला नसलेला अभंग, त्याचा अर्थ आणि चरणाची संदर्भ कळला, चरणाची सांगड कळली की तो अभंग सुद्धा आपल्याला परिचयाचा वाटला. पुन्हा सारखं बदल करून शार्प द्या थोडा, पण क्लिअर ठेवा. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आमचा भगवान परमात्मा कृपाळू आहे असं त्याला सांगायचं. कृपावंत देखील देव आमचा कृपाळू आहे, कृपाळू आहे सगळ्यांनी सांगितलं. पण काही लोकांनी महाराजांना विचारलं, महाराज तुमचा देव कृपाळू आहे पण नेमकं त्याची कृपा मोजमाप करता येते का, मोजून दाखवता येते का, तो कृपेनं कसा व्यापक आहे हे थोडस सविस्तर सांगा. आणि मग महाराज म्हणाले, आमचा देव नुसता कृपाळू नाही, देव तर कृपाळू आहेच पण मुळात देवाचा स्वभावच कृपाळू. आणि ज्याचा जो मूळ स्वभाव असतो तो त्याला मरण येईपर्यंत तो स्वभाव त्याच्यापासून, म्हणून मराठीमध्ये म्हण आहे, स्वभावाला औषध. जो ज्याचा मूळ स्वभाव आहे, थोडासा भेद द्या, फीडबॅक आला पाहिजे. असं ओपन करते सुंदर असं वातावरण. मला वाटते गणेशाचं कोणी एवढं चांगलं नसतं, रस्त्यावर सुंदर. तेव्हा एक अर्धा पाऊण तासामध्ये अभंगाचा भाव आपण पाहू. या अभंगामध्ये तुकोबाला म्हणतात, आमचा देव कृपाळू आहे पण तो कृपेनं नाही, तो स्वभावाने. प्रत्येकाच्या स्वभावाचे 2 प्रकार आहेत. काही स्वभाव रोज बदलतात आणि काही स्वभाव कधीच बदलत नाही. देवाचा स्वभाव कृपाळू आहे पण मग बदलणाऱ्या वर्गामधला आहे का कधीच न बदलणाऱ्या वर्गामधला आहे हे आपल्याला थोडस संदर्भानं पाहावं लागेल. या अभंगामध्ये महाराज म्हणतात, कृपावंत किती. अभंगाचा 4 चरणाचा भाव 2 मिनिटात सांगतो आणि चिंतनाला सुरुवात करू. गणपती उपकार गणेशजी जेवढा वेळ देतील तेवढ्या वेळातच, कारण तुम्ही सगळे जाणत आहात आम्ही वैष्णव आहोत. विष्णूची भक्ती करणारे वैष्णव, शिवाची भक्ती करणारे शैव आणि गणपतीची भक्ती करणारे. पण एक लक्षात ठेवा, तुम्हाला मी इकडं सांगणार आहे, गणपती हा आमच्या पांडुरंगाचा अवतार आहे असं गणपती अष्टकामध्ये श्लोक.
तसं तरी एक तुकोबाराने असं सांगितले, सगळी रूप या एकट्यानं घ्यावी, धरिले सोडले आवडी येणे पांडुरंगे. असं खूप चिंतन करता येईल, पण आपल्याला मुद्द्याचं बोलायचं पुढे द्यायचं. आमचा देव कृपाळ आहे, पण किती कृपावंत, किती प्रश्नचिन्ह. कृपावंत किती असं नाही, कृपावंत किती कृपावंत आहे. तर महाराज म्हणाले तो सागरा एवढा कृपावंत. त्यानं जर एखाद्या भक्तावर कृपा करायची ठरवली, त्यानं जर एखाद्या आपल्या भक्ताला काय तर द्यायचं ठरवलं, त्यानं जर एखाद्या भक्ताला जवळ घ्यायचं ठरवलं, त्यानं जर एखाद्या भक्तावरती आपलं प्रेम, आपला आशीर्वाद, आपले आशीर्वाद द्यायचं ठरवलं, तर समुद्रासारखा वर्षाव करतो आशीर्वादाचा, समुद्रासारखा. म्हणून देव कृपाळ आहे, पण सागरा एवढा कृपाळ. कृपावंत किती या प्रश्नाचं उत्तर आहे सागरा एवढा. पण पुढचा प्रश्न आहे, तुमचा देव सागरा एवढा कृपा आहे, त्याची कृपा सागरा एवढी व्यापक आहे, पण ती सागरा एवढी व्यापक असणारी कृपा तो करतो कोणावर? तो कोणावर करतो? तर महाराजांनी सांगितलं, दीन बहु आवडती. दीन भक्त जे आहे ते ज्याला जास्त आवडतात त्यांच्यावर तो घागरीनं कृपा करत, टँकरनं कृपा करत नाही, सागरात कृपानं कृपा करतो, समुद्रासाठी कृपा करतो. आता सागराची उपमा का दिली कृपेला देवाच्या? जसं समुद्राची लांबी, रुंदी, उंची, खोली मोजता येत नाही, तसं भगवंताची कृपा जर एखाद्यावर व्हायला लागली तर त्याचं मोजमाप करतो. म्हणून तो सागरासारखा कृपा, पण तो करतो कोणावर कृपा? दीन बहु आवडते. दीन भक्तावर कृपा करतो. दीन या शब्दाचा अर्थ काय? गरीब नाही. गरीब म्हणजे दीन नाही, गरीब म्हणजे दीन नाही. मग दीन कोणाला म्हणायचं? दीन या शब्दाचा अर्थ आहे ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे, जो अहंकार रहित देवाचा भक्त आहे त्याला दीन भक्त म्हणलं शास्त्र. मग महाराज म्हणतात तो भक्त देवाला नुसता आवडत नाही, दीन आवडती असं नाही, दीन बहु, बहु हे विशेष आहे. दीन बहु आवडती, एका दोन मिनिटात अहंकाराची. मग असा जो दीन आवडणारा भक्त आहे त्याच्यावर मात्र सागरासारखी कृपा करतो. काही लोकांनी विचारलं, तुकाराम महाराज आम्हाला मान्य तुमचा देव कृपेनं सागरासारखा व्यापक आहे, तो आपल्या आवडणाऱ्या दीन भक्तावर कृपा करतो, हेही मान्य, पण कृपा करतो म्हणजे नेमकं काय? श्रुती सांगा काय करतो? त्याचं लग्न करतो का, त्याला नोकरी मिळवून देतो का, त्याला जमीन जोडला घेऊन, काय नेमकं कृपा करतो म्हणजे काय करतो? महाराजांनी एकाच वाक्यात सांगितलं, त्यांचा म्हणजे त्या दीन भक्तांचा, जो त्या देवाला भक्त आवडतो, नुसता आवडत नाही, बहु आवडती, खूप भक्त जो देवाला आवडतो त्यांचा भार वाहे माथा. त्या भक्ताचा भार देव आपल्या डोक्यावर. अनेकांचे असे अनुभव असतात. आम्ही गणेश मंडळात कीर्तनला गेलो की लोक म्हणतात, महाराज आमच्या मंडळाने गणपती चालू करून 10 वर्ष झाली. प्रत्येक वर्षी आम्ही 7 दिवस, 9 दिवस, 11 दिवस, 5 दिवस गणपती आला की दिवाळी दसऱ्यासारखं 5 दिवस आनंद साजरा करतो, अन्नदान करतो, सेवा करतो, सगळं करतो. आणि जाताना एखादी आमची प्रपंचातली मागणी त्याला ठेवतो, पुढच्या वर्षाला तो आगमन, त्याच्या आगमना अगोदर तो आमचा संकल्प काय झाला. असं प्रत्येक वर्षी आमचे एक काम गणपतीने केलेले आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येक वर्षाला त्याच्या प्रतीक्षेत वाटच बघत बसतो गणेश चतुर्थी. त्यांचा भार वाहे माता. देव आपल्या भक्ताची जबाबदारी डोक्यावर घेतो, भार नामी जबाबदारी. आता जबाबदारी 2 प्रकारचे, एक सांसारिक जबाबदारी आणि 2 पारमार्थिक जबाबदारी. जो भक्त अंतःकरण शुद्ध आहे, जो अहंकार रहित आहे, ज्याचा भाव शुद्ध आहे, जो त्याच्याशी अनन्य, जो त्याच्याशी नम्र आहे,
त्या भक्ताचा दोन्ही जबाबदाऱ्या देव आपल्या डोक्यात घेतो. त्यांचा भार वाहे माथा. अकबर पुन्हा सांगितलं महाराज भार डोक्यावर घेतो म्हणजे करतो काय? करियोग क्षेम चिंता. भार डोक्यावर घेतो म्हणजे काय करतो तर त्या भक्ताचा योग स्वतः पाहतो, जन्मभर त्या भक्ताचा क्षेम पाहतो आणि त्या भक्ताच्या जन्म मरणाची जीवनाची चिंता सुद्धा देवच करतो. करी करी हा शब्द खोचक आहे. करी योग, करी क्षेम, करी चिंता. आता योग वेगळा, क्षेम वेगळा, चिंता एकाच भाषेत समजून पुढे जाणार आहे. त्याचं विश्लेषण पुन्हा करतो. योग म्हणजे देवाने एखादी वस्तू तुम्हाला दिली, हा देवानं तुमच्याशी योग साधला आणि दिलेली वस्तू जन्मभर टिकवून ठेवली, हा देवानं क्षेम साधला. योग क्षेम शब्द एक केला की अर्थ वेगळा होतो आणि त्यातला योग वेगळा केला, क्षेम वेगळा केला की अर्थ वेगळा. आपल्याला चिंतनात बघायचं आहे. तर योग क्षेम चिंता काय देव करतो बघा, किती कृपा आहे. तुमची जबाबदारी डोक्यावर घेतो, तुमचा योग क्षेम करतो. एवढंच नाही, त्याला आवडणारा भक्त ज्याच्यावर देवानं कृपा केलेली आहे, त्याची जबाबदारी डोक्यावर घेतलेली आहे, त्याचा योगक्षेम स्वतः देव बघतोय. तो जर उभ्या आयुष्यात जर वाट चुकत असेल तर त्याला वाट न चुकू देणं ही सुद्धा त्याची कृपाच आहे. फुलो मेली वाट, तीनच अक्षर आहेत पण खूप. फुलो मेली वाट, भक्ती करणाऱ्या भक्ताला देव त्याची वाट चुकू देत नाही. त्यानं चुकायचं ठरवलं तरी, त्यानं ठरवलं वाम मार्गाने जायचं तरी सुद्धा देव त्याला एक पाऊल सुद्धा वाकडं टाकू देत नाही. ही देवाची याच्या पुढची कृपा आहे. बोलो मी वाट चुकू देत नाही. पण समजा 21व्या शतक आहे, वेगवेगळ्या कुसंगती आल्या, मग या एखाद्या संगतीत आपण फसलोच आणि आपली वाट चुकली. वाट चुकू देत नाही, त्याचीच कृपा आहे. आणि जर चुकली तर सोडूनही देत नाही. का? तुझ्यावर सागरासारखी कृपा केली, तुला माझा भक्त मानला, तुझी जबाबदारी डोक्यावर घेतली, तुझा योगक्षेम पाहिला, तरी वाट चुकलास. आता तू माझा भक्त नाही मग दिलीच करून वाट चुकू देत नाही, पहिली कृपा. आणि जर चुकली तर करी धरून चुकली तर पुन्हा हाताला धरून रस्त्याला आणायची जबाबदारी सुद्धा त्याचीच आहे. ही पण त्याची भक्तावर असलेली कृपा. शेवटी तुकोबारायला काय लोकांनी प्रश्न केला, महाराज तुमचा देव सागरासारखा कृपा केला तर सागरासारखी करतो. त्या भक्ताची जबाबदारी डोक्यात घेतो, त्या भक्ताचा योगक्षेम पाहतो, आयुष्यभर त्याला एक पाऊल सुद्धा वाकडं टाकू देत नाही. आणि वाकडं पडलंच तर पुन्हा वाटेवर आणतो. आमचा एवढाच प्रश्न आहे, तुमचा देव त्या भक्ताचं एवढं का, त्या भक्तानं काय दिले? महाराजांनी सांगितलं हो दिले. त्या भक्तानं देवाला जीव दिला. जीव देणं म्हणजे आत्महत्या करणं. जीव देणं म्हणजे त्याच्या जीवाशी, त्याच्या चरणाशी आपला जीव समर्पित करणे. तुका माने
भक्तावर कृपा करतो का? त्याचं कारण त्या भक्तानं त्या देवाला जीव अर्पण केला. तुका म्हणे जीवे अनुसरण्या एका नावे त्यांचा भार माही माता कलियोग क्षेम चिंता अशा अर्थाचा अभंग आहे. देव स्वभाव आणि कृपा. आता आपल्याला अभंगाचं चिंतन करायचे. पण स्वभाव शास्त्रानं दोन प्रकारचे सांगितले. काही स्वभाव जगात असे रोज बदलतात आणि या जगात असे काही स्वभाव आहेत कधीच बदलत नाही. त्यामध्ये शास्त्रकारांनी असं सांगितलं, दुर्जनाचा स्वभाव कधीच बदलत नाही असं पंचदशी काही करा तुम्ही अजिबात बदलत नाही. का बरं? त्याचं कारण आहे. दुर्जनाचा स्वभाव का बदलत नाही? कारण सापाच्या तुम्ही सर्प जर बघितला, सर्पाच्या फक्त दातात विषय असं शास्त्रकार सांगते, शरीरात नाही. मधमाशीच्या फक्त डोक्यात विषय, शरीरात नाही. विंचवाच्या फक्त नांगीत विषय, शरीरात नाही. पण दुर्जनाच्या पायापासून डोक्यापर्यंत अख्ख्या शरीरात विषच फसून जातो. कश्य विषम दंते मक्षिकाया विषम शिरे उच्चिकस्य विषम पुच्छे सर्वांगी दुर्जनो विषम. तुका म्हणे विंचवाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या स्वभावात कधीच बदल होत नाही. न बदलणारे स्वभाव सांगतो. आता न बदलणाऱ्या स्वभावामध्ये सुद्धा दोन आहेत. काही चांगले स्वभाव आहेत कधीच बदलत नाही आणि काही वाईट स्वभाव आहेत. न बदलणाऱ्यामध्ये वाईट स्वभाव, दुर्जनाचा स्वभाव बदलत नाही. पुढे चला, आपल्याकडे मन आहे. कुत्र्याच्या शक्तीला 6 महिने नळी घातली तरी वाकडी नाही, वाकडी ती वाकडी. शब्द खूप खोटले. समजा प्रयोगच करून बघायचा झाला. 6 महिने काय 6 वर्ष नळी ठेवली. आज तुम्ही त्या श्वानाला पकडलं, नळी काढायला सुरुवात केली. तुम्ही जशी जशी त्या शेपटीतून नळी बाहेर काढाल तसं तसं ते आतूनच वाकडं होते. स्वभावात बदल होते. ज्ञानोबारांनी 16व्या गीत उदाहरण दिलं. तुम्ही सगळ्यांनी येळवाचा गीत पाहिला. तुम्ही शेतकरी असं गरीब धरून बोलतो. शेताच्या बांधावर ओढ्या काठी ज्यांची शेती आहे, अगदी शेताच्या आपल्या खालच्या पाईपाने पाणी जाते अशा ठिकाणी ते बांधावर असतं. येळवाचा गीत किमान 100-200 बांबू, म्हणजे काय भागात त्याला बांबू म्हणतात, काय भागात वेळू म्हणतात. 100-200 वेळू एका बुंद्यामध्ये असतात आणि वर जाऊन ते काय झालेलं असतं, पसरलेलं असतं. हिरवगार पान असतात त्याला. समजा आपल्याकडे रोहिणी नक्षत्रानं पावसाळा चालू झाला जून महिन्यात. 4 महिने धो पाऊस पडतो. ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत असं सांगितलं, मुसळधार 4 महिने पाऊस पडला. नदीला पूर आला, ओढे भरून व्हायला लागले, जमिनीतून पाणी चाललं. त्या नदीला पूर आल्यावर काही गावं वाहून गेली. नदीच्या पुराचा अनुभव तुम्हाला सांगतो. काही गावं वाहून गेली, कोणाची जनावरं वाहून गेली, काहीचा संसार वाहून गेला. पावसामुळे एवढं नुकसान झालं. पण त्या 4 महिने पाऊस किती जरी पडला तर त्या पावसाचा परिणाम येळवाला काय होतो? म्हणतात त्या पावसाने त्याला फळ पण येत नाही, फुल पण किती धोधो पाऊस पडू द्या, येळवाच्या बेटाला फळही नाही. हा, पानं हिरवीगार, फळही नाही, फुलही नाही. इंद्रानं असं ठरवलं, त्याला साध्या पावसाने फरक पडत नाही. गावातलं औषध नाही, त्याला अमृताचा पाऊस पाडू. आणि इंद्रानं इंद्र राजे बघा,
स्वर्गातला अमृत त्या येळवाच्या बेटावर शिंपडले. अमृताचा पाऊस पडला तरी येळवाला फळही आले नाही. कसे काय वेळू गावोगावी येत बघा. किती मोठा उत्सव करायचा. कार्यक्रम झाला होती, यायचं होतं पण जमलंच नाही. किती मोठा पाऊस पडू द्या, येळवाला अजिबात फरक पडत नाही. ऐका, दुर्जनाच्या स्वभावात बदल नाही, येळवाच्या स्वभावात बदल नाही. पुढे चला, कुत्र्याच्या स्वभावात अजिबात बदल होत नाही असं तुकोबांनी आढळले. गाढव शृंगारले कोणी, काही केल्या नरे घोडे, त्याचे भुंकले नराहे, स्वभावाशी करील काय. स्वभावात बदल होत नाही. मी एका पुस्तकात अशी कथा ऐकली. एक छोटंसं खेडेगाव होतं आणि त्या गावाच्या हिशोबाने गावाच्या बाहेर खंडोबाचं मंदिर होतं. गावाच्या पण छोटस गाव, बोटात मोजणे एवढी वस्ती, 10-5 वस्ती. मग त्या गावाच्या मानानंच 5 बाय 5चं मंदिर होतं. वर्षभर त्या खंडोबाची पूजा नाही, त्याला अभिषेक नाही, त्याला आंघोळी नाही, पुजारीच नाही तर कोण करणार. पण वर्षातून एक दिवशी त्या देवाची यात्रा यायची. रात्रभर जागर गोंधळ चालायचा. त्या दिवशी मात्र गावातली कमिटी त्या देवावरती 5-50 तोळं आणि तेवढा कार्यक्रम संपला एक दिवसाचा की दुसऱ्या दिवशी काढून बँकेत सोडायचं. 5-50 तासाला पूजा वेगवेगळ्या. दुपारचा अभिषेक वेगळा, सकाळचा अभिषेक वेगळा. एक वर्षातून एक वर्षीची त्या देवाची यात्रा आणि खंडोबाची. गावाच्या बाहेर देऊळ आहे, 5 बाय 5चं देऊळ आहे. वर्षभर पुजारी नाही, पूजा नाही, काय नाही. पण आज शहरातले ब्राह्मण बोलून पूजा अर्चा, तासाला पूजा बांधायच्या, तासाला त्याचे कपडे पोशाख बदलायचे, त्याच्या गळ्यात 50 तोळ अलंकार. रात्रभर जागर चालला. पहाटे 4 वाजता जागर गोंधळ संपला. सगळे जिकडे तिकडे आंघोळीला गेले, पुजारी आंघोळीला गेले. का आंघोळी करून 5 वाजता आलं की 5 वाजता पालखी निघायची. 7-8 वाजेपर्यंत मिरवणूक काढून यायची आणि 7-8 वाजता माहेरवाशीने आलेल्या त्या सगळ्या त्या पालखीवरती गुलाल खोबरं सारखा उधळायच्या आणि 7-8 वाजता जेवण करून निघून जायचे आपापल्या सासरी. पुजारी पण आंघोळीला गेले. 4:30 वाजल्या, देवळात कोण नाही. एवढ्यात गावातले 4 चोर जागे झाले. त्याने विचार केला, वर्षभर देवाला आंघोळ नाही, त्याची पूजा नाही, पण आज अंगावर 50 तोळे. आज जर आपण चोरी केली तर आपल्यालाही वर्षभर दुसरीकडे चोरीची प्रयत्न करायचे. सगळ्या घरी गेल्यावर 4 चोर देवळात आले. एकाने एक दागिना सोडवायला सुरुवात केली. पण मोरक्या एखादा असतोच. त्याने सांगितलं, गेल्यावरून 4:30 वाजले, 5 मिनिटात पुजारी अंघोळ करून येईल. कालच मुक्कामाला लाखो हजारो आपल्या लेकी बाळा नांदायला गेलेल्या माहेरवासींनी माहेरात आले. त्या सगळ्या आंघोळी करून आरतीची ताटं, पाण्याचा कळस घेऊन मंदिरात येतील आणि आपण नक्कीच आपल्याला एवढा वेळ नाही. एक दागिना सोडत बसू नका, मलाही तेवढा वेळ. मग अरे मूर्तीच उचला म्हणजे दागिना काय आणि मूर्तीच उचलली. 10 मिनिटात पुजारी आले. ती पूजा जाऊ द्या, देव जाऊ, पालखीत कपडे जाऊ द्या, देवाच्या अंगावरचे दागिने जाऊ दे, देवच गायब. पुजाऱ्याने आरडाओरडा केली. अख्खं गाव गोळा. गावात किती 10-5 वस्तीच होतं. गाव गोळा झालं. मग गावातले काय पुढारी माणसं गोळा झाली, ज्येष्ठ माणसं. आता काय करायचं? पहाटे 5ला तर मिरवणूक काढायची, पालखी सजवून ठेवली. आता जे मूर्ती जे पालखी ठेवायचं निघायचं. मूर्तीच गायब. आता तालुक्याला कधी जा, कुठला मूर्तिकार शोधा, कुठली मूर्ती आणा. सगळे शेतकरी होते. एक शहाणा माणूस गावात होता तरी समजे, बघा आपण सगळे शेतकरी होते. आपण दारातल्या बैलाला नंदी समजतो आणि दारातल्या श्वानाला समजतो. सकाळी आंघोळ केलं, ह्या दोघांना पाया पडल्याशिवाय आपण चहा सुद्धा. आपला
शेतकऱ्याचा नियम आहे. मग असं करू नये. आता कुठं मूर्ती शोधत बसता, गावातच एखाद्याचं देखणं हुडकून काढून त्यालाच खंडोबा समजून पालखीत बसून त्यालाच उरले सुरले देवाचे कपडे घालून मिरवणूक काढून आणून पडलं लोकांना. गावातला देखरा कुत्रा हुडकून काढला, देवाची कपडे घातली, उरले सुरले दागिने घातले, पालखीत बसवलं. हे मी बोलत नाही, मी फक्त फोडून सांगतो. हे तुकोबऱ्याने पालखीत बसवलं. पालखी वाजत गाजत निघाली. वर गुलाल भंडारा खारका खोबऱ्यांची उधळण चालू आहे. पुढं वाद्य वाजायला लागले. पालखीच्या पुढं पुजारी वारा घालतोय. पाठीमाग सुवासनी कळस घेऊन आहे, आरतीचे ताटे घेऊन आहे. चौकात मी पालखी आली आणि पालखीत बसलेल्या देवाला म्हणायचं बरं का काय दाखवत. पालखीत बसलेल्या देवाला त्या चौकाच्या कडकडाने गटारीच्या कडकडाने फिरणारी आपली भाऊबंद दिसली. भाऊकी दिसली. आपल्या भाऊबंदांना बघितलं, मी देव आहे, माझ्या अंगावर देवाची कपडे, मला पालखीत बसवलंय, चौघांनी खांद्यावर घेतलंय, पुढे वाद्य वाजायला लागले, माझ्यावर गुलाल खोबऱ्यांची उधळण चालू आहे, माझ्या नावानं जयघोष चालू आहे, पुजारी वारा घालतोय. हे सगळं त्यानं विसरलं आणि जशी पालखीतनं उडी टाकली आम्ही भाऊबंदाचे दचके तोडायला सुरुवात संपला. तुकाराम महाराज म्हणतात, अरे कुत्र्याला देव केलं तरी त्याच्या स्वभावात बदल. श्वानाशी भीके दुर्जनाच्या स्वभावात बदल होत नाही, श्वानाच्या स्वभावात बदल होत नाही. हे वाईट स्वभाव आहे. काही वाईट स्वभाव आहेत पण रोज बदलतात. कोणते? क्षणाक्षणाला, मिनिटाला, तासाला, दिवसाला, महिन्याला आणि वर्षाला बदलणारे स्वभाव कोणते? जीवने म्हणून जोडलेले, कमवलेले, मिळवलेले आणि रक्ताची नाते आहे. तेवढी सगळी क्षणाला, मिनिटाला, तासाला बदलणारे स्वभाव. भावा बहिणीचा लहानपणी जो स्वभाव असतो तो मोठेपणी राहिला. लहानपणी दोन भाऊ शाळेला चालले आणि लहान भाऊ पाठीमागे आहे. त्याला त्याच्या मित्रानं जर मारलं तर हा मोठा भाऊ शाळेची पिशवीच त्याच्यात होती. माझ्या भावाला म्हणतो, पण मोठेपणी भावच भावाच्या अंगात. अरे लहानपणी भावाचा जो स्वभाव आहे तो मोठेपणी राहत नाही. स्वभावात लहानपणी बहिणीचा जो स्वभाव आहे तो मोठेपणी राहिला असं नाही. या सोडून
पती पत्नीच्या स्वभावात रोज बदल होते असं शास्त्र काय. लग्नाच्या अगोदर ठरल्यावर जो स्वभाव आहे तो लग्नानंतर राहते. लग्नात जो स्वभाव आहे तो लेकरं झाल्यावर आहे त्याची शंका नाही. आणि लेकरं झाल्यावर जो स्वभाव आहे तो लेकराच्या लग्नात स्वभाव आहे तो म्हातारपणी. म्हातारी म्हणते आमचं म्हातारं तिकडे आले तिच्या म्हाताऱ्याला सोडून दे. पती पत्नीच्या स्वभावात रोज बदल आहे. अरे द्या सोडून. याच्या पुढे जाऊन सांगू का, तुमच्या पोटी जन्माला आलेल्या लेकरांच्या स्वभावात रोज बदल रोज 9-10 महिन्याचं लेकरं आहे, फक्त रांगतंय, अजून उभारता येत नाही, पळता येत नाही, सांगता येत नाही, बोलता येत नाही, नुसतं रांगतं. त्याच्या समोर एका बाजूला 5-25 हजारची वस्तू ठेवा आणि एका बाजूला त्याची माय उभी करा, म्हणजे त्याची आई मम्मी उभी करा. मराठवाड्यातला शब्द आहे, आईला माय म्हणतात. त्याची माय एका बाजूला उभी करा आणि एका बाजूला वस्तू ठेवा. त्याला सांगा बाळा, एकीकडे ही 25-50 हजारची वस्तू आहे आणि एकीकडे तुमची आई आहे. खरं बोलावं, ती लेकरू कुणीकडे जाईल? मेजमधली माणसं एवढं खरं बोलतात, नक्की ते आईकडे जाईल. पण जरा थांबा, 10-12 वर्षे वेळ द्या, ते कॉलेजला येऊ द्या. आता पुन्हा ही सॉपर ठेवा, एकीकडे त्याची माय उभी करा आणि एकीकडे बुलेट 350. आता हे खरंच बोला, कोणीकडे जाईल? अरे आपण जन्म दिलेल्या लेकराच्या स्वभावात रोज बदल. जरा पुढे जाऊन सांगू, जन्म देणाऱ्या माता पित्याच्या स्वभावात रोज बदल असं शास्त्रकारांनी. जेवढी म्हणून रक्ताची नाते, त्या प्रत्येक नात्यात रोज बदल आहे. मग आमचा देवाचा कपाळ स्वभाव बदलणाऱ्या मधला आहे का न बदलणाऱ्या? हे आपल्याला पाहिजे, म्हणून एवढं सांगायचं. देवाचा स्वभाव बदलणाऱ्या वर्गामधला आहे का न बदलणाऱ्या? एकाच तुमच्या समोर सांगतो, पुढे जातो. खरं सांगा, बर्फाचा स्वभाव काय? बर्फाचा स्वभाव काय? कुणी हातात घ्या, ब्राह्मणाने स्पर्श केला तरी, शूद्राने स्पर्श केला तरी, पुरुषाने स्पर्श केला तरी आणि स्त्रीने स्पर्श केला तरी, जाऊ द्या. या जगातल्या जीवसृष्टीतल्या कुठल्याही जीवानं, पशु पक्षी प्राणी किडा मुंगीसह कुणी जरी बर्फाचा संग केला तर बर्फ आपल्या स्वभावात कधीच बदल तो प्रत्येकाला थंडच नाही. पुढे चला, ऋतू बदलून स्पर्श करून बघा. पावसाळ्यात बर्फाचा संग करा, थंड. हिवाळ्यात बर्फाचा संग करा, थंड. आणि चटके देणाऱ्या उन्हाळ्यात बर्फाचा संग. बर्फ आपल्या स्वभावात कधीच बदल करत नाही, तसा देव आपल्या कृपाळू स्वभावात कधीच. म्हणून सांगू का, वैरी जरी आला तरी कृपा करणं ही आमच्या भगवंताची रीत. वैरी आला तरी वैरी आहे विजले. पुढे चला, बर्फाच्या स्वभावात कधीच बदल होत नाही, पण भारतातल्या बर्फाचा संग करू द्या, नाहीतर अमेरिकेत करू द्या. बर्फ म्हणतो का, ही फक्त भारतातल्यालाच थंड लागणार, बाकीच्यांना गरम लागणार. पुढे चला, साखरेचा स्वभाव काय? साखरेचा स्वभाव कोणी खायला? श्रीमंताला खाल्ली तरी मोड, गरिबाला खाल्ली तरी मोड, महाराष्ट्रात खाल्ली तरी मोड, कोणी खाऊ द्या. घाटावरच्या भिकाऱ्याच्या हातात दिली तरी मोड. अजून सोपं करून सांगू, कारखान्यातल्या कामगारांनी खाल्ली तरी मोड, कारखान्यातल्या एवढीनं खाल्ली तरी मोड, कारखानदाराने खाल्ली तरी. कारखानदाराने साखर खायची नाही, त्याने फक्त रोटाच साखर आणि शेतकऱ्यांनी वारकऱ्यांनी खायचं. बांधावर येणार म्हणून
तृप्तीपदी झाली येऊ द्यायच्या. अरे साखरेच्या स्वभावात कधीच बदल होत नाही. कुणी येऊ द्या, गरीबी येऊ द्या, श्रीमंती येऊ द्या. अरे रोजाच्या तोंडात जरी साखर टाकली तर ती साखर म्हणत नाही हा रोगी आहे, याला मी येऊ दे. आंघोळी केलेला येऊ द्या, महिना 2 महिने तोंड न धुतलेला तरी साखर त्याला तेवढाच आनंद. साखर आपल्या गोड स्वभावात कधीच बदल करत नाही. बर्फ आपल्या थंड स्वभावात कधीच बदल करत नाही. पुढे चला, अग्नीचा स्वभाव काय? दाहक. त्याच्या संगतीत आल्या तो चटके दिवस. एखाद्याच्या घरात आग लागली, अग्नी म्हणतो का हे माझे घरचे, यांना मी भाजणार नाही. एखादा बाहेरचा वारकरी आला, 2 चटके. कुणी येऊ द्या, अग्नीच्या संपर्कात आला की तुम्हाला चटके बसणार. त्याचा स्वभाव तो कधीच बदलत नाही. आता माई मावळ्याचं एकच उदाहरण देतो, पुढारुगात प्रवेश करतो. खरं सांगा, तुमचं उदाहरण मिठाचा स्वभाव काय? खारं. कुणी स्वयंपाक करू द्या, श्रीमंत माई माऊलीने स्वयंपाक केला म्हणून तिने एवढंच मीठ टाकलं तर एवढं खारट झालं. आणि गरीब माई माऊलीने स्वयंपाक केला, तिनं वाटीवर टाकलं तरी खारट झालं. अरे कुणी स्वयंपाक करू द्या, मीठ आपल्या खारट स्वभाव सोडत नाही, बर्फ आपला थंड स्वभाव सोडत नाही, साखर आपला गोड स्वभाव सोडत नाही. तसा देव कृपाळू स्वभाव अजिबात. पैसा नव्हे देवरा, देवाकडे असणार सगळं फक्त आणि फक्त भक्तांना. बघा, आमच्या देवाकडे 6 गुण आहेत. ते देवा करता नाही, ते भक्तांच्या करतात. एका एका भक्ताला एक गुण देतो, त्यांना आजरामर करतो. यश नावाचा गुण मारून राहिला दिला. यश थोरविला मारुती, यश श्री अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य 6 गुण. अवदार्य देऊनी कर्णा हाती, कर्णाला अवदार्य गुण दिला. प्रत्येकाला येते. आता गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे पाहिल्यानंतर त्या मूर्तीत जे जे आहे ते सगळं भक्तांच्याकडे. बघा, तुम्ही आपलं गणपती मूर्तीकडे थोडंसं निहाळून सगळ्यांनी बघितले. सगळ्यांना डोळे जरी टाकले तर गणपतीची मूर्ती आपल्यासमोर उभा आहे. गणपतीच्या मूर्तीच्या प्रत्येक अवयवाचा अर्थ भक्ताच्या कल्याणार्थ आहे. एक पहिला मुद्दा, गणपतीचं शिर कशाचं आहे? का बरं हत्तीचं आहे? एका शास्त्रकाराने असं सांगितलं, प्राण्यांच्या मध्ये सगळ्यात चतुर आणि बुद्धिमान प्राणी असेल तर तो हत्ती. सगळ्यात बुद्धिमान प्राणी कोण आहे? नुसता बुद्धिमान नाही, सगळ्यात महत्वाचं, सगळ्या प्राण्यांच्या मधला
सगळ्यात मोठा शाकाहारी प्राणी. हत्ती हा शाकाहारी प्राणी अनेक हत्तींना अजून कळलं. बुद्धिमान प्राणी शाकाहारी प्राणी. गणेश मूर्तीतला पहिला प्रसंग. दोन, गणपतीच्या मूर्तीच्या मानानं त्याची डोळे खूप सूक्ष्म, खूप ना कोण्याही मूर्तीचा त्याच्या मूर्तीच्या मानानं, त्याच्या चेहऱ्याच्या मानानं डोळे का? याचं कारण आहे गणपतीचं नावच आहे गणेश. गणेश या शब्दाचा अर्थ काय? मराठीमध्ये शाळा झालेली दिसते तुमचं, तुम्हाला सांगतो. गण आधी गणेश. या जगात 3 प्रकारचे गण आहेत. देवगण, मनुष्यगण आणि जे आधी माहित होतं लग्नाच्या वेळात कळलं. 3 गण आहेत. या तिन्ही गणांचा जो ईश आहे, जो स्वामी, जो मालक आहे, त्याचं नाव काय? एक. तिसरा मुद्दा, गणपती बाप्पाकडे 2 शक्ती, एक रिद्धी आणि गणपतीचे जे उपासक असतात, जे गणपती असतात आणि त्यांची भक्ती जर त्याला प्रसन्न झाली, तो एवढा सागरासारखा देतो. आपल्याकडे असणाऱ्या दोन्ही शक्ती म्हणजे रिद्धी आणि शक्ती दोन्हीही आपल्या. म्हणून कोणत्याही कार्यात पहिल्यांदा गणेश. कोणत्याही आमची ज्ञानेश्वरी तयार करताना सुद्धा पहिल्यांदा ओम नमो वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश. म्हणून आपण प्रत्येक विठ्ठलाने कुठलंही फाउंडेशन घराचं पाया करायचं आहे. कोणत्याही कार्यात पहिल्यांदा याचं कारण आहे अख्खं आयुष्य हिमालयासारख्या पर्वतात जाऊन काय माणसं बसली. जगाचा परिचय नाही, संबंध नाही, जटा वाढवल्या, दाड्या वाढवल्या, नख वाढवली का? रिद्धी सिद्धी प्राप्त करण्याकरता. आयुष्य संपलं पण रिद्धी सिद्धीचा परिचय सुद्धा नाही. पण गणपतीची भक्ती करणाऱ्याला गणपती जिप्त म्हणून रिद्धी सिद्धी देऊन टाकतो. कोण्याही मोठ्या माणसाच्या ऑफिसमध्ये उजव्या बाजूला गणपतीची मूर्ती असते. गणपती हा जगाचा ईश आहे, मालक आहे. आकाराच्या मानानं त्याचे डोळे सूक्ष्म का? त्याचं कारण आहे जगाचा स्वामी असल्यामुळं जगातल्या प्रत्येकाकडे सूक्ष्म नजर आहे त्याची. सूक्ष्म. तुमचं पापही त्याच्या नजरेतून वाचत नाही आणि तुमचं पुण्यही त्याच्या नजरेतून, तुम्ही केलेला धर्मही त्याच्या नजरेतून चुकत नाही. म्हणून गणपती बाप्पाचे जगाचा जो मालक आहे त्याची दृष्टी कशी असावी? सूक्ष्म आणि दृष्टी असावी. म्हणून त्याचे डोळे सूक्ष्म आहेत. त्याच्या आकाराच्या मानाने त्याचे कान मात्र लय मोठे. कान कसे? त्याचं कारण काय? तो जगाचा मालक आहे. आणि सोपं करून सांगू का? कारभारी हलक्या कानाचा चालू. आणि कारभारी जर हलक्या कानाचा झाला, लग्न झाल्यावर दुसऱ्या पहिल्या महिन्यात आई पप्पा, आई पप्पा, मम्मी पप्पा, मम्मी पप्पा, आणि दुसऱ्या महिन्यात संध्याकाळी तोंडानं सांगत नाही. तुम्ही लावा भिंतीला एवढं मजबूत दुसरीच होत आहे. कारभारी हलक्या कानाचा. जगातल्या प्रत्येकाचं ऐकून घेणं ही क्षमता गणपती बाप्पाकडे आहे. म्हणून तो कारण विषय जरा पुढे चला. आता एक टप्प्यानं खाली त्याची सोंड मात्र, त्याचं नाक मात्र मोठं. आणि सांगू का?
परमार्थामध्ये नाकाला खूप महत्व आहे. त्या प्रपंचात तर आहेच, जरी प्रपंचात तेवढं नसलं तरी परमार्थात नाकाला फुटते. परमार्थातलं नाक कुठलं? निरपेक्षता ही परमार्थातलं नाक. निरपेक्षता तेची नाशिक असं भागवतात. परमार्थाचे मुख्य पीक, परमार्थाचं मुख्य वर्ण काय? परमार्थाचे मुख्य पीक निरपेक्षता तेची नाशिक. निरपेक्ष असणं हे परमार्थाचं नाश आहे. येणे तो निर्नाशिक पैसे सुख सापेक्षा. जर ती निरपेक्षता नसेल तर तो बिना नकाचा परमार्थ केला म्हणून हात जोडून सांगतो. आता आपला संप्रदाय नको तिकडे लोकांचा प्रवाह गेला, वाईट वाटते. पण काही थोड्या परंपरा पंढरपुरातल्या असे आहेत तरी अजून 10-12 पिढ्या झाले तरी आपले नियम शोधले त्यात आपली वास्तव करायचं. कुठं गेलं तरी निरपेक्षतेनं जायचं, निरपेक्षतेनं जायचं. निरपेक्षता ही परमार्थातलं मुख्य मार्ग आहे. निरपेक्षता तेची नाशिक. गणपतीचं नाक मोठं आहे. माणूस अंगानं कमी असला तर चालतो, पण गणपतीचं नाक मोठं आहे आणि पुढे जाऊन वाकड आहे. नुसता सरळ पण नाही, वाकड काय? त्याचं कारण मला एकाने परवा सांगितलं. गणपती सरळ असणाऱ्याशी सरळ आहे आणि वाकडा गेला उदाहरण दाखला देखील. लातूर जिल्ह्यामध्ये किल्लारी नावाचं गाव आहे. आजही महिन्याला माझं त्या गावात दोनदा सप्त्याला उन्हाळ्याची माझं कीर्तन असतं. उंबरगाव लातूर हायवेवरती ते गावात त्या खिलारी गावातल्याच वारकऱ्यांनी मला सांगितलं ज्यावेळी भूकंप झाला त्यावेळेचा प्रसंग, त्यावेळी आनंद चतुर्दशी होती आणि त्या दिवशी गणपतीची मूर्ती त्या काळात बहुतेक 99चा काळ आहे. आमच्या जन्मापुढे झालं 2000 एवढ्या आनंद चतुर्दशीचा दिवस दुपारी त्या गावातल्या मूर्तीची मिरवणूक निघाली. एखादा गाव सगळं चांगलं असलं तरी एखादा माणूस जरा असतोच एखादा थोडस त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये मूर्ती ठेवली आणि मिरवणूक निघाली. पण काय वाद्य वाजायला लागले, त्या नाचायला लागले आणि त्या नाचता नाचता एक माणूस नाचत आला त्याच्या हातामध्ये बाटली नाचत होता. तो नाचत नाचत ट्रॉलीमध्ये गेला आणि ट्रॉलीमध्ये तिथल्या गावातल्या लोकांनी सांगितलेलं माझ्या ऐकू असं नाही, माझ्या पदरचं ट्रॉलीमध्ये गेला त्यानं गणपतीच्या सोंडल्यात घातलं. विनोद नाही, दुपारी 12ला घेतलं आणि त्या दिवशी संध्याकाळी अनंत चतुर्दशी रात्री बरोबर म्हणून गणपतीची भक्ती एवढी सरळ मनाने करा, जरा पुढे चला. गणपतीच्या मानानं गणपतीचं पोट मात्र तसं सगळ्या नद्या समुद्राला मिळायच्या म्हणजे की समुद्र कसा लागतो तसं सगळ्यांचं कल्याण करायचं आहे, जगाचा सगळ्याचा कारभार सांभाळायचा आहे म्हणून तो पोटाने मोठा आहे. जरा पुढे चला. त्यामुळे उंदीर हे त्याचं वाहन, उंदरावर पाय ठेवलाय. उंदिरालाच का वाहन ठेवलं त्याचं कारण आहे ज्याच्या डोक्यात दुर्बुद्धी आहे त्याला गणपती पायाखाली ठेवतो, नियंत्रण. उंदीर हा विलोप
त्यातल्या त्यात शेतकऱ्याचं क्षेत्र. जमिनीत शेतात पीक ठेवत नाही आणि घरातल्या नोटा ठेवत. म्हणून ज्याच्या डोक्यात दुर्बुद्धी आहे त्याच्यावर गणपती आरूढ आहे, म्हणजे त्याला वाहन केलेलं आहे. अशा अनेक गणपतीच्या, म्हणजे देवाच्या रूपामध्ये सुद्धा भक्ताच्या कृपेचाच विचार आहे. कृपावंत किती, देव किती कृपावंत आहे, तर सागराने. आता सागराची का उपाधी दिली, तर सागराचं जसं मोजमाप करता येत नाही तसे देवाच्या कृपेचं मोज. काय काय लोक म्हणतात, अहो की आमच्या गावातली पोरं 10 वर्षाच्या पाठीमाग त्याला खायला मिळत. आता माती धरलं तर सोनं व्हायला लागले. देव त्यांच्यावर सागरासारखी कृतीचा विचार करतो. देव किती कृपाळ आहे. महाराजांनी एका अभंगात सांगितलं, तुका म्हणे शेखी संग आपला रिद्धी देतो, सिद्धी देतो, मोक्ष देतो, शेवटी आपलं पद भक्ताला देऊन टाकतो. म्हणून तो कृपेनं सागरा एवढा आहे. पण ती सागरा एवढी कृपा करतो कोणावर? दीन बहु आवडती, त्याला आवडणाऱ्या भक्तावर. आता ऐका, देवाला भक्त किती आवडतो. भागवतामध्ये स्वतः देव बोलतात बरं का, न तथा मे प्रियतमं आत्मयोनिर्न शंकर नच शंकर शनो नसरीनैव आत्माचयता भवान. स्वतः देव म्हणतात, मला माझा मुलगा जेवढा आवडत नाही तेवढा मला माझा भक्त. मला शंकर ही तेवढा नच आत्मयोनिर्न शंकर, मला महादेव ही जेवढा आवडत नाही तेवढा मला माझा भक्त आवडतो. पुढे चला, मला माझी पत्नीही तेवढी आवडत नाही जेवढा मला माझा भक्त आवडतो. आणि पुढे चला, मला माझा आत्माही तेवढा आवडत नाही जेवढा मला माझा. म्हणून दीन बहु उगाच नाही, म्हणून स्वतःच्या बायकोला लक्ष्मीला पायात ठेवलं.
माय लक्ष्मीच्या हाती. हे नुसतं ऐकायचं हो म्हणून सोडून द्यायचं. घरी घेऊन जाल उगा पायात जेवण टाकत परवा मोठा माणूस हो, जिल्हाधिकाऱ्याच्या एसपीच्या मीटिंग मधला माणूस. आणि त्याने बायकोला सांगितलं, हे बघ ऑफिसमध्ये मीटिंग आहे, जाऊन येतो. जिल्हाधिकारी माझी वाट बघायला लागली. किती वजन झालं गेला विचार. आणि काय बायकोला लहराने तो नसतो. बायको 5 मिनिटात मागली. ऑफिसच्या दारात उभारली. आणि आज एवढी मोठी अधिकारी माणसं, प्रत्येक जिल्ह्याचा, प्रत्येक विभागाचा प्रमुख, प्रत्येक विभागाचा, आणि मधल्या खुर्चीवर हा बाबा. तुम्हाला काही पक्षात आणि दरवाजा उभारून येणार आणि सहज याचं दरवाजाकडे लक्ष देऊन असते. आणि ह्या मातोश्रीला असं करायला सगळ्या अधिकार. मला वाटलं सगळ्या अधिकाऱ्यांनी बघितलं पण ग बसलो तर निर्णय पत्नी बोलवते तरी जात नाही. तर बायाच्या मस्तकाला गेली. शे कमवायला 50 वर्ष गेली म्हणले माझी. ची खुर्ची कमवायला 50 वर्ष घालवली. तेव्हा या खुर्चीवर बसलो आणि एवढ्या मोठ्या मीटिंग मध्ये बरं मी घरात येऊन 10 मिनिटं झाली. असलं काय महत्वाचं काम आहे? कायचा बाबा गेला काय झालं तरी काय, पण एवढं महत्वाचं होतं तरी फोन करायचा, मिस कॉल द्यायचा, व्हॉट्सअपला मेसेज करायचा, किंवा नोकरदाराला पाठवायचं, कोणाला पाठवून द्यायचं. स्वतः येऊन 10 मिनिटं झाली मी घर सोडून येऊन, आणि 10 मिनिटात मीटिंग मध्ये येऊन असं कर. पण आता असं बायकोने केलं पण पुन्हा बसणं म्हणजे निर्लज्ज. कसा बसा उठला, बायकोला बोलला नाही, बघितलं सुद्धा नाही. उठला तसं जाऊन गाडी चालू केली. बस सुद्धा म्हटलं नाही. दरवाजा उघडला गाडीचा रेस करायला लागला. 8 मिनिटं लागून ठरले. बायकोला ओळखलं, रागात आहे, पटकन बसली. घरी आला. घरी आल्याला चालू झालं, तुला अक्कलच नाही, तुला अमुकच नाही, तुला माझी किंमतच नाही. आठवले 50 वर्ष गेली तेव्हा ती खुर्ची मिळाल्या, उभे मिळत आहे का? एवढं मी नाव कमावलं, एका मिनिटात तू माझं नाव सगळं धुळीस मिळवलं. म्हटले काय गरज होती तुला तिथे यायची? असली काय अडचण आहे? असला काय आबाळात आपल्या घरावर कोसळलं होतं? 10 मिनिटात तू तिथं आली. बरं असलं महत्वाचं होतं तर फोन करायचा. काय कर अडचण तर काय होती? ती म्हणाली काय अडचण नाही. मग ती म्हणाले काय नाही, बसली तुम्ही गेला आणि मला करमतच नाही. बसून माझ्या मनात आलं, माझ्या बोटात किती ताकद आहे बघावं. पण देवाला भक्त किती आवडतो नीट आहे का? स्वतःच्या पत्नीला लक्ष्मीला पायात जागा आहे, स्वतःच्या मुलाला नाभीत जागा आहे, भक्ताला योग्याला मुनीला छातीवर जागा आहे. योग्याला मुनीला आणि भक्ताला डोक्यावर जागा. भक्ताला नव भक्ताच्या पादुका खडावर चपला सुद्धा देव. पत्नीला पायात जागा, मुलाला नाभीत जागा, योगी ऋषी यांना छातीवर जागा, भृगु ऋषी सारख्याला. आणि भक्ताला मात्र सत्यभामा दान करी नारदाच्या खडावर डोक्यावर घेतलं नाही. ओजोर नाही अंगीकारी सेवकाच्या श्री. एवढा भक्त देवाला आवडतो. म्हणून जो भक्त एवढा आवडतो त्याच्यावर जो देव सागरासारखी कृपा करतो. पहिलं चरण संपलं. आता शंका असे, महाराज तुमचा देव आवडणाऱ्या भक्तावर सागरासारखी कृपा करतो, पण कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतो? महाराज म्हणाले त्यांचा भार वाहे. त्या भक्तांची जबाबदारी डोक्यावर काय घेतो? त्या भक्ताचा परमार्थ पिकवण्याची जबाबदारी सुद्धा आता देवाची, आणि त्याचा प्रपंच पिकवत न्यायची सुद्धा जबाबदारी कोणाची? हे बोलू का? तुम्हाला एखाद्या वेळी वाटत असेल मी माझ्या संपत्तीनं, विद्वत्तेनं, ज्ञानानं, पैशानं, सत्तेनं मी माझा प्रपंच पिकवे, पिकत नाही.
तुमचा प्रपंची देवाच्याच कृपेने टिकतो आणि तुमचा परमार्थी देव आणि देवाची कृपा नसेल तर होतं काय? तुम्ही मस्त कमवते आहात 12 लाखाचं पॅकेज, महिन्याला 2 लाख. अरे तुपात पदार्थ गोळून खाल्ले तरी 2 लाख संपले. 700-800 रुपये लिटर तूप धरा, लय झालं तर 4-5 लिटर तूप जाईल. महिन्याला पगार किती? कुठे संपाईल? सगळं आहे. सत्ता आहे, पैसा आहे, विद्वत्ता आहे, युक्ती आहे, शक्ती आहे, लाख मारायची तर पाणी काढायची ताकद आहे. 4-4, 5-5 भाऊ एकत्र आहे. पण एकातून बाहेर यायला दुसरं दुःख तुमच्या मानावर आहे, दुसऱ्या संकटातून बाहेर यायला तिसरं दुःख तुमच्या मानावर आहे. ओळखून चालायचं, कृपा कमी पडायला. देवाची कृपा असेल तर प्रपंच पिकत गेलेला तुम्हाला माणसं कबूल करतात. अरे दोस्ताला सांगतात, मला जमलं नाही की आमच्या पोरांनी करून दाखवलं. भगवंताच्या कृपेचं जाण आहे. मला काय सांगायचंय, देव भक्ताची जबाबदारी डोक्यावर घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय करतो? करियोग क्षेम चिंता. आता योगक्षेम पासून समजून बदलतो. योगक्षेम म्हणजे काय करतो? योग म्हणजे देव तुम्हाला एखादी वस्तू तुम्ही मागितली की ते आयोग झाला. नीट आहे का? खूप महत्वाचं. क्षेम म्हणजे काय? दिलेली वस्तू देव तुमच्याकडे टिकवून ठेवतो. आता योग वेगळा, क्षेम बर. ह्यात अवघड कुठलाही योग कोणालाही साधता येते, पण क्षेम देवाशिवाय कोणालाही साधता येत नाही. म्हणून गणपती भक्तांनी एक लक्ष द्या, म्हणून सेवा करा. क्षेम देवाशिवाय जगात कोणालाही साधता येत नाही. योग कुणी साधतं? योग म्हणजे काय? वस्तू देणं. आता आम्हीही पाहुण्याच्या लग्नात गिफ्ट देतोच, फॅन कूलर देतोच, वॉच देतो, पण आम्ही वस्तू दिलेली तो मरेपर्यंत टिकेल अशी देतो का? आम्ही पाहुण्याला टीव्ही दिली 50,000ची, 50,000ची टीव्ही दिली आणि टीव्ही बरोबर 5 लाखाचा चेक दिला. पाहुणं हा घ्या, कारण 50,000ची टीव्ही. तुमचं वय आता 35 आहे, तुम्ही अजून 35 वर्ष जगणार. पुढच्या 35 वर्षातला टीव्हीचा मेंटेनन्स करतो. असं कोण दिलंय का? हा आम्ही गिफ्ट द्यायचं म्हणलं की दुकानदाराला म्हणतो हलकं दाखव, वाजवून गॅरंटी वॉरंटी, दुकानचा पत्ताचा फोटो, मोबाईल मालकाचा नंबर, मालकाचा आम्ही जे देतो ते सगळं टिकाऊ नाही, फक्त देतो. ते कधी बंद पडेल सांगता येईल. नीट आहे का? योग वेगळा, शेल वेगळा. जरा सोपं करून सांगतो. ताटात तुमच्या समोर ताट आलं, ताटात अन्न, ते खाणं हा योग आहे. ऐका बरं, समोर आलेल्या ताटातलं अन्न आत ढकलणं खाणं हा योग आहे. पण खाल्लेलं पचवणं हा शिव. खायचं काय? परिपौर्णिच्या उन्हाळ्यात लग्नाला गेला, जावई म्हणून गेला. अहो काय त्यांनी पदार्थ वाढले, एवढे वाढले, पंक्ती बसला होती. जेवण संपत आलं, सासरा परत हवे बापू 4 पंक्त्या शोधतो, हिथं बसलाय. मी आले म्हणून 1 जिलेबी साखर आहे, 1. आता उन्हाळ्याच्या दिवशी यानं मट्टा एवढा पेलता, मसाला मट्टा एवढा पेलता, बोट तोंडात घातलं तर मट्ट्यातली कोथिंबीर बोटायला एवढा पेलता. आणि आता सासरा म्हणाला 1 जिलेबी. आता सासऱ्याला कुठं मिळेल? एवढ्यात मेहुणा पळत आला, दाजी 1 लाडू मी आले म्हणून. आता काय टोपी घालायचं? आणि तर मट्ट्याचा कोथिंबीरचा वास नाका. आता मेवण्याला कसं नाराज करायचं? येऊ दे. एवढ्यात मेहुणी बाई पळत आल्या, दाजी मी आले म्हणून 1 ग्लास, 1 ग्लास. आता माझं म्हणणं एवढं, अरे बाबा हे सगळे आग्रह करून वाढतील.
तरी पचवायला येणार. म्हणजे जेवण करणं हा योग आहे आणि पचवून हा क्षेम आहे. पुढे चला, लग्न होणं हा योग आहे. खूप जिच्याशी लग्न झालं तिचं आयुष्यभर सांभाळ करणं हा क्षेम आहे. बऱ्याच लोकांना योग साधला पण क्षेम साधला आणि पतीला पत्नी सांभाळ करते. योग साधला तर क्षेम नाही. मुलं जन्माला येणं हा योग आहे. पण जी लेकरं आपल्या पोटाला जन्माला आली त्यांना योग्य मार्गाने शिक्षण करणं, त्यांचा संसार उभा करणं हा क्षेम आहे. बऱ्याच लोकांना लेकरं झाली म्हणजे योग साधला पण त्यांच्या डोळ्यात एकच लेकरं वाम मार्गाला लागली, त्याला क्षेम. पुढे चला, पैसा कमवणं हा योग आहे पण त्याचा वापर करणं हा क्षेम आहे. बऱ्याच लोकांना योग साधता आला, पैसा कमवता आला पण कमवलेल्या पैशाचा वापर करता आला नाही. नको तिथं वापरला त्यामुळे त्याच्यातून यानाच व्यसन आली. नको तिथं वापरल्यामुळं हेच वाम मार्गाला लागले आणि 50 वर्षाच्या आत म्हणजे योग साधला तो. मग क्षेम साधता कोण? या जगात देवाशिवाय क्षेम कोणाच्याही आहे. अरे सासरा तुम्हाला त्याची मुलगी दी पण लग्न झालं सासरा म्हणेल का जावई बापू तुम्हाला मी माझ्या पोटचं लेकरू दिलंय, माझं काळीज तुम्हाला दिलंय, आता मी तुम्हाला मुलगी दिली हा योग झाला, आता तुम्ही 100 वर्ष जगत असणार तर तुमच्या बरोबर माझी मुलगी रथाच्या एका चाकाबरोबर दुसरं चाक असावं, तुमच्या सावलीप्रमाणे माझी मुलगी जगावी म्हणून मी तुला 100 वर्ष आयुष्य देतो. असं कोण्या सासरानं म्हटलं का? मुलगी देणं त्याच्या हातात आहे, क्षेम त्याच्या हातात. क्षेम देवाच्या हातात आहे. म्हणून मराठीमध्ये एक म्हण आहे, देवानं दिलेलं जगानं दिलेलं पुरत नाही आणि देवानं दिलेलं सरत नाही. जग देतं ते फक्त योग म्हणून देतं, ते टिकाऊ नसतं. हा देव देतो ते त्यात क्षेम घालून देतो, ते टिकणार असतं. त्यामुळं तुम्हाला सांगतो, मागायची वेळ आलीच, हात पसरायची वेळ आलीच तर फक्त क्षेम घालून देणाऱ्या देवाकडंच. अरे जगातल्या कुणीही तुमच्याकडे योग साधू द्या, ते टिकाऊ नाही. आज देतील आणि उद्या व्याजासह काढून देईल. हा योग आहे. देव मात्र देतो ते टिकवून ठेवणारे. एकच 2 मिनिटात उदाहरण देतो, मधलीचा देतो. रावणाला मारून रामानं रावणाची लंका विभीषणाला दिली. विभीषण राजा झाला पण ज्यावेळी कुंभकर्ण मेला त्यावेळी त्याची पत्नी 1 महिन्याची होती. 8 महिन्यांनी पुन्हा ती प्रसूत झाली, तिला मुलगा जन्माला आला, त्याचं नाव मुळकासूर ठेवलं. मुळकासूर 25 वर्षाचा झाला, आईनं तारुण्यात आला आणि आईनं तारुण्यात आल्यावर आईनं त्याच्या कानात विष पिळलं. बऱ्याच आया लेकरं तारुण्यात यायची वाट बघते. लेकरं तारुण्यात आल्यावर त्याला सत्कर्म शिकवत नाही, त्याच्या कानात विष पिळतात. हे बघ, तुझ्या काकाचं तोंड बघून आम्ही 10 वर्ष झाली, तुझे पप्पांनी तो पण त्यांच्या नाराला तिनं सांगितलं, मुळकासुरा हे राज्य तुझ्या मोठ्या काकाचं म्हणजे रावणाचं आणि तुझ्या बाबाचं म्हणजे कुंभकर्णाचं आहे. ते धाकल्या काकाने घेतलंय, ते पुन्हा मिळव. अरण्यात गेला, यज्ञ केले, तप केलं, शक्ती मिळवल्या, विभीषणावर चाल करून गेला, काकाला हरवलं, लंकेतून पळवून घालवलं आणि पुन्हा लंकेचा राजा मुळकासूर झाला. आम्हाला फक्त लंका दिलेली विभीषणा एवढंच नाही. ते लंकेचा राजा पुन्हा मुळकासूर झाला, पुन्हा विभीषण लढत अयोध्येला आले आणि मग रामाने सीतेला पोशाचा पोशाख चढवला. राम सीता रथात चढले, लंकेत गेले, सीतेच्या हातून मुळकासुराला मारलं आणि पुन्हा लंकेचा राजा. माझा भाव एवढाच आहे, पहिल्यांदा विभीषणाला रावणाला मारून विभीषणाला लंका दिली हा योग होता.
आणि दिलेली लंका गेली तरी पुन्हा पुन्हा मिळवून देणं टिकवून ठेवणं हा क्षीण. देव जी वस्तू देतो ती टिकवून ठेवतो. पण मायबाप हो, मागायची वेळ आली तर जगाच्या मालकाकडे हात पसरवा. जगातल्या लोकांच्याकडे हात पसरला तर ते तुमच्या पुढं तुमची बाजू घेतील, पण तुमच्या चौकटीच्या बाहेर गेलं तुमचा हात येईल. म्हणून देवच सागरासारखा कपाळ तो काय करतो? कलियोग क्षेम कृपावंत किती दीन बहुआवडते त्यांचा भार वाढे माता. कलियोग क्षेम चिंता मना. Thank you.